तर पब्लिक तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर भाऊन सकाळी उठल्याने गाडी पकडल्याने मी गेले आपल्या शिरगावच्या बाजारात। तर सकाळी उठल्याने मी गेले तर पहिलं तर आपल्या बँक ऑफ इंडियाच्या बँकेत, कारण की आपल्याला आता 18 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या कारण आपल्याला आता ATM ची तर जरूरत लागणारच आहे। त्यानंतर वरती मी बँकेत गेले आणि आजीचे 2000 रुपये मोदीजी इले ते घेऊन लावणे आम्ही शिरगावात नवीन दुकान खोला होतं। 1 किलो सोनं आणि अर्धा किलो चांदी आता आम्ही बुकिंग करून टाकला। खोट बोलायचं नाही। सगळं खरेदी करून पण आजीचे थोडेफार पैसे उरले, त्याच्यात आम्ही लस्सी पिला आणि रिक्षा गेला आणि आम्ही डायरेक्ट गेलो आपल्या घराकडे गेल्याच्या नंतर मी गेले आपल्या रावळांच्या घराकडे, कारण की मी आज काही जेवण करत होते। जेवणात बघते तर बाई वेगवेगळ्या प्रकारचे भाजी होते। जेवण झाल्याच्या नंतर पहिलं तर मला नारळ दिले आणि तो लिहून पहिलं तर घरात ठेवले। त्यानंतर मी इले ऋषीच्या घराकडे इल्याच्या नंतर बघता होतं काय मिथल्यानं आपल्या कलेच्या माध्यमातून एक 3D ड्रॉइंग आपल्या काढून दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर मिथलो आणि ऋषी ढोलकीवर वेगवेगळ्या प्रकारचे बोल वाजवत होते, ते बाजूच्या घरातल्यांना आवडले। त्या कारणाने त्या बाजूच्या घरातल्यांनी गणपतीत उरलेली आमका मिठाई आणून दिलेली। मिठाई खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही चौघं निघाला बाहेर राकोचवाडीत जाण्यासाठी। वाटेत विघ्न घाललो, त्याका पण म्हटलं की चला आमच्यासोबत कापीच्या रायकडे आपण फिरायला येऊया। कापीच्या रायकडे पोहोचल्याच्या नंतर पहिले तर आम्ही पाया पडा घेतला आणि त्यानंतर लक्झरीवालीने जे नारळ ठेवून जातात ते मग आम्ही फोडला आणि आम्ही खाऊ घेतला। तर भावानो तुमच्या जर भाऊ ह्यो जर ब्लॉग तुमका आवडला असला तर तुमच्या भावा तर फॉलो करून घ्या।